एखाद्या ओरिजिनल स्थानावर डोकं टेकवलं तर एक प्रत्येकाला विशेष अनुभूती आहे. स्थानापासून अनुभवण्याची पण ओरिजिनल जागा पाहिजे, जी हिता आहे. जशी आहे श्री चक्रधर स्वामी याच खडकावर येऊन बसायचे. संध्याकाळची वेळ झाली की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिक्षे सोबत इथे यायचे. गावातून अनेक गावातून भिक्षा मागून आणणारी भक्तमंडळी होती. आणि मग संध्याकाळी बरोबर दिवस मावळायच्या वेळेस व्याळी असायची. आपल्या व्याळीच्या टायमिंग वेगळा आहेत, पण संध्याकाळी दिवस मावळताना स्वामी व्याळीसाठी इथे यायचे. सर्व भक्तजन स्वामींच्या समवेत असायचे. आणि मग सगळ्या इथे स्वामी आसनस्थ असायचे. हा सगळा खडक जो आहे, या खडकावर कधी पूर्वाभिमुख, कधी उत्तराभिमुख, कधी पश्चिमाभिमुख, कधी दक्षिणाभिमुख या वट्यावर या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आसन असायचं. आणि मग बाईसा सगळ्यांच्याकडचे पदार्थ झोळीतले जे असायचे ते निवडायचे. चांगले चांगले पदार्थ स्वामींच्या आरोग्यासाठी म्हणजे व्याळीसाठी निवडायचे. आणि इथे स्वामींना सायंकाळची व्याळी व्हायची. भक्तजनांचा तो भाग्याचा क्षण असायचा की त्यांना दैवदत्त भिक्षेत मिळालेला पदार्थ स्वामींच्या उपयोगी लावण्याचं भाग्य त्या भक्तांना यायचं. धन्य आहेत ते भक्त की ज्यांनी, ज्या गावातल्या लोकांनी भक्तांना भिक्षा वाढली. आणि धन्य आहेत ते भक्त की ज्यांना स्वामींच्या श्रीमुखामध्ये आपल्या दैवदत्त झोळीत आलेलं अन्न स्वामींच्या श्रीमुखात अर्पण करण्याचं भाग्य मिळालं. आपण सुद्धा अप्राप्ती भाऊ यात भक्तजनासारखी भिक्षा आम्हालाही घडो. स्वामी काय करायचे, काय करायचे, संघ पालटीती. हां, कालचे जे संगाती होते ना, तो संगाती नाही चालत, ते संघ पालटायचे. आणि गाव वाटीती, ग्राम वाटीती. 8 दिवस या गावात तुम्ही जायचं, 8 दिवसानंतर तुम्ही दुसरं गाव निवडायचं. अशा पद्धतीने माझा देव सगळ्या भक्तांना घडवितो आहे, मडवितो आहे. आणि साधन चरितत्व करीत इथे भोजन स्वीकार करतो आहे. या लीळेचा आठव करत आपण वंदन करूयात. श्रीकृष्णचंद्र जगत म्हणायचं पटावं.